तुर्की शेजारी शेजारी काय करायचं बघ. रेडी व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट एक दोन छान मी करता हो जज. रेडी व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक ready white black white white या काय करणं झाले वाईट करू काय बॅग करू असंच राहतं. रेडी व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक एक दोन या काय करायचं ग बाई. कुठल्या कुठल्या गावचे कोल्हा चला बघूया कर्नाटक महाराष्ट्र. रेडी व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट पहिली तुम्ही काय करायचं उखाणा काय घेऊ नका उखाणा घ्या म्हणलं काय. किती वर्ष झाली लग्नाला. 30 वर्ष. 30 वर्षांनी कुठं भेटले दादा. बघायला चालू मी काय म्हणतो काय दुसरं काय तुमच्या गावातच बघायला जायचं कधी मग ते सांगायचो बघायचं मी असं म्हटलं नाही केलं. दादांचं नाव काय सांगा. भारत. माझ्या नवऱ्याचं नाव विजय. मी माझ्या नवऱ्याचं नाव कसं घेतो माझ्यापेक्षा तुमचं लांब आहे म्हणजे का तुमचं गाव लांब आहे मैत्रिणी आमचं जवळ आहे जमतं सगळं जमत असतं. मला जर बोलला असता एवढे छान 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 गेम खेळतायत मी सांगत ते कदाचित गिफ्ट आणले असते मी तुमच्यासाठी. प्रशांत दादा शांत असे प्रशांत दादा खरं एवढ्या महिलांना मॅनेज करणे इतकं सोपं नसतंय. 10 महिला 100 मिळाले पुरुष बघतोय पण 10 पुरुषात एक महिला बघू शकत नाही. खरंच दादांच्या सहनशक्तीचे आपण कौतुक केलं पाहिजे. या दादा शांत आणि प्रशांत पुढचे मेंबर तयार आहेत गेम साठी. पुढची मेंबर मध्ये घेऊ बेकू. दादा तुमचं गाणं येऊपर्यंत ते गाणं या या मी मारू ते आता मारू आला इतकं सावध झालं आता चढायचं सरकायचं सगळं सरकायचं. नाव सर्वांनी शांतता राखायची आहे. पुढचा कार्यक्रमाचा शांततेत पार पाडायचा आहे. प्रत्येकीला इथे स्टेजवर येण्याची संधी मिळेल. वासंती आणि कलगडी हात कळवले.
ವಿಭಾಗಕ್ಕೆ ಶಿಕಾರಿ ಮೈಸೂರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರಗಳು. रत्ना बसवन जुन्नरवाड. सर्वांना जय जय. मी सौ सुजाता अनिल पाटील बोलतो. ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ना गीता बाबू नंदगाव महेश्वरी. जय जिनेंद्र. भाग्यश्री बाबासाहेब पाटील महेश्वरी. वर्षाने पूर्वे हात कळले. कमल बळवंत कलगडी हात कलगडी. कमल ताई तुम्हाला बघून आता तुमचा पाय बघून तर मला गेम बदलायला मिळाला. तुम्हाला स्टँडिंग गेम होते काय नको करायला होय की नाही. कारण गुडगा मेळा झाला की ती विंचेची अलती म्हणशील माझ्या नावाला होय की तुझे दादा आणि आमच्याकडे येतील. ठीक आहे तुम्ही काय करायचं आता एक डान्स एक भक्ती करूया. भक्ती एक भक्ती करायची. म्युझिक स्टार्ट. मगाशी पुन्हाच होतं कनेक्ट त्यांचं घ्यायचं ना मोबाईल. भक्ती करायचं. तुम्ही काय करायचं सांगते. मुछ कन्नडात मुछ यात मुछ पुछ जम्पिंग बॅक तुमचं तर गुडघ्याला लागून नाही म्हणजे जम्प करू शकता ना. करताय ना मग काय हरकत नाही. आधी सांगितलं तुम्हाला काय लागलं मी जबाबदार. तुमच्या जबाबदारीवर तुम्ही खेळा नाही ताई. सांगते तुम्हाला सासर आवडते का माहेर आवडते. दोन्ही नाही एक सांगायचं. सासर
सासर आवडते, सासरच म्हणायला पाहिजे हो. कारण सांगते, माहेरात तुम्ही 4 दिवस राहा, 5 दिवस राहा, 6व्या दिवशी जायचं का लय दिवस राहिले ना. म्हणते की सांगा, कितीही सासरमध्ये तुमच्या कष्ट असू दे, काही असू दे, स्त्रीचं सर्वस्व या सासरमध्ये असतंय. माहेरमध्ये आई किती पण तुम्हाला रोज पुरणपोळ्या करून घालते, माहेरमध्ये किंमत नसते. 8 दिवसाच्या वर 9व्या दिवशी आपली जागा आपल्या सासरीच असते. त्यामुळे सगळ्यांना, आणि आपण आता माहेरात उभे आहोत, सासरमध्ये जायला 1 पाऊल पुढे यावं लागतं. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलगी 1 पाऊल ज्यावेळी पुढे जाते ती सासरमध्ये जात असते. म्हणून सासर माहेर, सासर माहेर. आलं लक्षात? आल्या. सर्वांना एक विनंती आहे, एक ताईचा कार्यक्रम हा शेवटचा दिन ताई कार्यक्रम थांबवतील आणि आपल्या जिंपा दादांचं काही संगीत आपल्या जरा वेगळ्या पद्धतीचं प्रशांत दादा जिंपा दादा आहेत, तर ते 1 तार 1 सूर, एक 10-15-20 मिनिटं आपला असेल आणि नंतर सगळ्यांनी जायचं आहे. आणि उद्या येताना सगळ्यांनी उद्या परत कार्यक्रमाला यायचं आहे. आपल्यासाठी 2 दिवस काढायचं आहे, आपल्यासाठी, तुमच्यासाठी हे सगळं बरोबर आहे का? ते तुमच्यासाठी परत उद्याचा एखादा दिवस तुम्ही काढायला काय हरकत नाही. उद्याचा कार्यक्रम मात्र लवकर संपणार आहे, कारण उद्या समारोप असेल संध्याकाळी 3 वाजताच. त्यामुळे 3 ते 4 समारोप झाला की 4 नंतर उद्या वासाची सोय इथं नाहीये, जेवायची सोय उद्या नाहीये. त्यामुळे उद्याचा सगळ्यांनी परत ह्या संख्येनं उद्या सकाळी नाश्ता, सकाळचं जेवण आणि दुपारचा चहा पण इथं देणार आहे. हे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, उद्याचं पण खूप महत्वाचं आहे. मोहन नवले सर म्हणून जे येणार आहे, तर आपला कृषी विभाग आपण चालू केलेला दक्षिण भारत जैन सभेचा, तर आपण ज्या खेड्यापाड्यातल्या महिला आहोत, तर त्यांच्यासाठी कृषी विभागातल्या संधी म्हणजे अगदी परवा त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलेलं आहे की आपल्या महिलांना रोपवाटिकासाठी काय अनुदान आहे, पैसे कुठून मिळवायचे, कसे मिळवायचे. अगदी साधं सोपं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की आपण तूप करतो घरामध्ये, म्हणजे आपली खासियत आहे ती महिलांचं तूप करणे. आपल्या जैन फूडला खूप मागणी आहे आणि त्या ह्याच्यातून आपल्याला आपलं तूप, आता तुम्ही बाहेर विकताय तूप, बरेच जणी बाहेर देताय तूप किंवा बाहेरून विकत आणून खाताय तुम्ही, तर ते तूप रोज आपल्याला 500 किलो तुपाची ऑर्डर आहे, लोणी सुद्धा, तुपाची सुद्धा. तर ते काम तुमच्या गावात तुम्ही चालू करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला कॉन्टॅक्ट कोणाशी करायचं आहे, हे सगळी माहिती, म्हणजे फक्त मी तुम्हाला तुपाचं उदाहरण दिलं कारण ते रोजच्या जीवनात आहे. रोज तुम्ही तूप बनवताय, काही जणी तूप तयार करून विकताय तुम्ही, मग ते कसा किलो, काय किलो, नंतर मग ते तुम्हाला सगळी माहिती उद्या ते सांगणार आहे. काही महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही शेतकऱ्याची चटणी करताय, तर त्याला कुठं मार्केट आहे, ते लोक घेऊन जाणार तुमच्याकडे येऊन. फक्त तुम्ही काय करताय ह्याच्यासाठी आपण त्यांना उद्या बोलवले. तर मोहन नवले उद्या सकाळी त्यांचं बरोबर 9 वाजता इथं उद्या व्याख्यान आहे. आणि मोहन नवलेच्या नंतर दुपारी स्वरूप ड्रॉग वहिनींचं व्याख्यान आहे. समाजात जे काही चाललेलं आहे धर्मरक्षणासाठी महिलांची खूप महत्वाची भूमिका आपण बजावायची आहे. वीर महिला मंडळ म्हणजे नुसता येणं, आम्ही सगळं कार्यक्रम करणं आणि जाणं अजिबात नाही. आपल्याला यातून एक लक्षात घ्या, समाजातली एक मुलगी जर वाचवली आपण तर 100 मंदिरं बांधण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला धर्मरक्षा कशा पद्धतीने महिलांना करायचं आहे ही आपण स्पेशल आपण एक त्याचं ट्रेनिंग